असलेले बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना राज्यामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये आपलं सरकार आलं। अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या तमाम महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला, आशेचा किरण निर्माण झाला आणि हे त्यांनी आपल्या कृतीतून गेली वर्षभरातून आपल्याला दाखवून दिलेला या भागाचं नेतृत्व करत असणारे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून विधानसभा झाल्यानंतर या टाकळ्याजी जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 13 कोटी रुपये त्यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये विकास कामांसाठी आले आणि सर्वसामान्य माणसांचे असणारे प्रश्न मार्गी लागू लागले। परंतु एकीकडे विकास होत असताना दुसरीकडे निसर्गाची सुद्धा आपल्याला आपत्ती निर्माण झालेल्या, पण समर्थपणाने साहेब या सगळ्या गोष्टीचा मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। अनेक शेतकऱ्यांना या आपत्तीचा झालेल्या नुकसानाचा फायदा मिळू लागलेला आहे, त्यासाठी आढावा बैठका त्यांनी घेतलेल्या आहे। सरकारच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आणि या गोष्टींच्या बरोबर आपल्याला एकीकडे आपल्या विकासाचं धोरण राबवत असताना दुसऱ्या बाजूला आता आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। मित्र, मला आवर्जून सांगायचं की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणारं आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं दमदार नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून त्यांच्या असणाऱ्या शब्दाला किंमत या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी निश्चित कामाला येते। त्याचा प्रत्येक सर्व माणसांना ज्या वेळेस साहेबांकडे कामाच्या निमित्तानं जाण्याचा एक येतो त्यांची प्रचिती त्यांना मिळतात आणि म्हणून तुमची आणि माझी एक जबाबदारी भविष्य काळामध्ये या शिरूर तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद गट 6 पंचायत समिती येत आहे आणि या प्रत्येक मतदारसंघामध्ये आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा विचाराचाच प्रतिनिधी या भविष्य काळाच्या निवडणुकामध्ये आपल्याला निवडून द्यायचा। तुम्हाला माहित आहे की पुणे जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्याची जिल्हा परिषद ही बहुमताने निवडून येणारा उद्याचा